Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department. Myself प्रोफेसर KG घळसासी आणि मी तुम्हाला या लेक्चरला जो सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे तर हीट पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्ट कोड असणार आहे 22441. या लेक्चरपासून आपण चॅप्टर नंबर 5 बघणार आहे तो कुठला असणार आहे तर रिन्युएबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट. तर ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय आणि रिन्युएबल एनर्जीचे वेगवेगळे सोर्सेस कुठले असणार आहेत आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स असा हा जो चॅप्टर असणार तुमचा चॅप्टर नंबर 5 रिन्युएबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठले आहेत बघा तर फर्स्ट वन असणार आहे रिन्युएबल एनर्जी. तर व्हॉट इज मीन बाय रिन्युएबल एनर्जी ते आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट वन आहे सोलर. रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलर एनर्जी म्हणजे सोलर एनर्जीचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचे ॲप्लिकेशन्स काय असणार ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे ते विंड एनर्जी. विंड एनर्जीचा यूज करून कशी पॉवर जनरेट केली जाणार आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस काय असणार आहे हे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर हे जे 3 टॉपिक्स असणार आहेत हे 3 टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. फर्स्ट वन आता बघा काय आहे रिन्युएबल एनर्जी अँड नॉन रिन्युएबल एनर्जी. तर फर्स्ट वन आहे कन्व्हेन्शनल ऑर नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे काय बघा द एनर्जी सोर्स विच कॅनॉट बी यूज्ड अगेन अँड अगेन आफ्टर सिंगल यूज इट इज एक्झॉस्टेड ऑर व्हॅनिश्ड. म्हणजे असे सोर्स जे तुम्ही एनर्जीचे एकदाच यूज करू शकता ते पुन्हा पुन्हा यूज करू शकत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे तर कन्व्हेन्शनल ऑर नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर त्याचे एक्झाम्पल्स काय असेल फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, वूड, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, गॅसेस, न्यूक्लिअर एनर्जी, हायड्रो एनर्जी, थर्मल एनर्जी. तर हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते कसले आहेत तुमचे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. म्हणजे हे सोर्सेस आपण एकदाच यूज करू शकतो आणि ते सिंगल यूज नंतर काय होतात ते एक्झॉस्ट होतात किंवा व्हॅनिश होतात. नेक्स्ट सेकंड वन आहे नॉन कन्व्हेन्शनल ऑर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे काय द एनर्जी सोर्सेस विच कॅन बी यूज्ड अगेन अँड अगेन आफ्टर अ सिंगल यूज इट विल नॉट बी एक्झॉस्टेड ऑर व्हॅनिश. म्हणजे असे सोर्सेस जे आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो ते सिंगल यूजनं काय होत नाहीत तर एक्झॉस्टेड किंवा व्हॅनिश होत नाहीत त्याला म्हणायचं रिन्युएबल एनर्जी सोर्सेस किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर त्याचे एक्झाम्पल्स कुठले सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, विंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, बायोमास एनर्जी. तर हे जे सगळे एनर्जी सोर्सेस काय आहेत ते आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो त्यामुळे त्याला काय आपण म्हणतो तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि आपला जो चॅप्टर असणार आहे हा कशावर डिपेंड आहे तर टोटली रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे जे हे सगळे एनर्जी सोर्सेस असणार आहे सोलर एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, जिओथर्मल एनर्जी असेल आणि बायोमास एनर्जी असेल हे एनर्जी आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस काय आपण आताच बघितलं कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनलमध्ये येणार आहेत थर्मल एनर्जी, हायड्रो एनर्जी, डिझेल पॉवर प्लॅन्ट, गॅस टर्बाईन पॉवर प्लॅन्ट, न्यूक्लिअर एनर्जी. आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये सोलर एनर्जी, विंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, टायडल एनर्जी आणि बायोमास एनर्जी. तर आता फर्स्ट वन बघा सोलर एनर्जी. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी in which we get energy in the form of electromagnetic waves by a solar radiation. म्हणजे काय सोलर एनर्जी सगळ्यांनाच माहीत आहे जी सन किंवा सूर्यापासून जे रेडिएशन येतात किंवा सूर्यकिरण येतात त्याचा यूज करून काय केली जाणार आहे एनर्जी डेव्हलप केली जाणार आहे त्याला म्हणायचं सोलर एनर्जी. वी नो दॅट अदर दॅन सोलर एनर्जी सन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर गेटिंग एनर्जी लाईक विंड एनर्जी, टायडल एनर्जी, लाईट एनर्जी अँड हीट एनर्जी. म्हणजे काय सोलर एनर्जी हा फक्त सोलर म्हणजे सोलर किंवा सूर्यकिरणांशी निगडीत नसून काय असणार ज्या बाकी सगळ्या एनर्जी असतील विंड एनर्जी, टायडल एनर्जी, लाईट एनर्जी किंवा हीट एनर्जी या सगळ्यांना अफेक्ट करणारा हा सोर्स आहे. फॉर गेटिंग सोलर एनर्जी वी यूज डिफरंट टाईप्स ऑफ कलेक्टर विच आर युजफुल फॉर द फॉलोइंग पर्पज. म्हणजे सोलर एनर्जी आपल्याला डायरेक्टली आपण त्याचं काय करू शकत नाही तर एनर्जी फॉर्ममध्ये तयार करू शकत नाही तर त्याच्यासाठी वेगवेगळे कलेक्टर्स वगैरे यूज करायला लागतात. ते कलेक्टर्स काय करतात तर सोलर रेडिएशन एकत्रित करतात किंवा केंद्रित करतात त्यामुळं आपल्याला सोलर एनर्जीचा यूज करून आपण एनर्जी जनरेट करू शकतो. तर ते आपण पुढे बघणारच आहे कलेक्टर्स वगैरे किंवा सोलर एनर्जीचा यूज करून कशी एनर्जी डेव्हलप केली जाते.
तर जे कलेक्टर यूज केले जातात ते त्या कलेक्टरचा पर्पज काय बघा, तर फर्स्ट वन असणार आहे टू कॉन्सन्ट्रेट सोलर रेज ऑन अ रिक्वायर्ड टार्गेट. म्हणजे काय, सोलर जे रेज असणार ते एकत्रित किंवा केंद्रित केले जातात आणि ते एका टार्गेटवर हिट केले जातात, त्यामुळे काय होणार आहे, ती एनर्जी डेव्हलप होती. नेक्स्ट सेकंड वन असणार आहे टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ अ सोलर रेडिएशन. म्हणजे काय, सोलर रेडिएशनची जी इंटेन्सिटी असणार आहे ती इन्क्रीज करणं. आणि थर्ड वन आहे टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अ वर्किंग फ्लुइड. म्हणजे जे वर्किंग फ्लुइड असणार आहे आपण यूज करणं, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी ही आपण एनर्जी यूज करतो. तर ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सोलर एनर्जी काय आहेत बघा. तर ॲडव्हान्टेज काय आहेत सोलर एनर्जीचे. फर्स्ट वन, सन इज अ इन्फायनाईट सोर्स ऑफ अ एनर्जी. म्हणजे काय, सन सूर्यापासून जी एनर्जी येणार आहे ती इन्फायनाईट असणार आहे, फक्त आपण ती व्यवस्थित चॅनलाइज केली पाहिजे. नेक्स्ट सेकंड वन असणार आहे अवेलेबल ॲट फ्री ऑफ कॉस्ट. सोलर एनर्जीसाठी कुठल्या प्रकारचे पैसे आपल्याला मोजावे लागत नाही. आणि थर्ड वन असणार आहे अवेलेबल ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे सूर्यकिरणे ही सगळीकडे पूर्णपणे जगात कुठेही आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. नेक्स्ट फोर्थ वन ॲडव्हान्टेज काय आहे सोलर एनर्जी, इट इज अ पोल्युशन फ्री. म्हणजे ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. आणि फिफ्थ वन आहे इट कॅन बी इझिली कन्वर्टेड इन टू हीट ऑर इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सोलर एनर्जीपासून हीट एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. हे आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. सोलर एनर्जी इज नॉट अवेलेबल ॲट अ नाईट. बरोबर, सोलर एनर्जी आपल्याला नाईटमध्ये मिळू शकत नाही. नेक्स्ट फॉर नाईट ॲप्लिकेशन स्टोरेज फॅसिलिटी इज रिक्वायर्ड. म्हणजे जर आपल्याला नाईटमध्ये एनर्जी ही यूज करायची असेल तर त्याच्यासाठी ती डेमध्ये स्टोअर केली पाहिजे आणि मगच आपण ती काय करू शकणार आहे, यूज करू शकणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे लोकल वेदर कंडिशन ऑल्सो अफेक्ट द इंटेन्सिटी ऑफ सोलर रेडिएशन. म्हणजे काय असणार आहे, जी लोकल वेदर कंडिशन्स, जर ढगाळ वातावरण असेल तर सोलर इंटेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. नेक्स्ट आहे जनरली सोलर एनर्जी इज इन डिफ्युज्ड फॉर्म अँड सो इट रिक्वायर कॉन्सन्ट्रेशन फॉर डिफरंट ॲप्लिकेशन. म्हणजे सोलर एनर्जी जी सूर्यकिरण असतात ती डिफ्युज्ड फॉर्ममध्ये असतात आणि ते आपल्याला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. आणि नेक्स्ट वन आहे इनिशियल कॉस्ट इज हाय. म्हणजे काय, सोलर एनर्जी आपल्याला जी कॉन्सन्ट्रेट करायसाठी आहे त्यासाठी कलेक्टर्स वगैरे यूज करायला लागतात आणि ते हायली कॉस्टली असतात, त्यामुळे इनिशियल कॉस्ट काय असणार आहे, सोलर एनर्जीची हाय असणार आहे. ॲप्लिकेशन्स काय काय आहेत बघा सोलर एनर्जीचे. फर्स्ट वन आहे सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम. म्हणजे जे आपल्या घरावर बरेच ठिकाणी बसवलेलं असतं, वॉटर हिटिंग सिस्टीममध्ये आपण सोलर एनर्जी यूज करतो. नेक्स्ट आहे सोलर कुकर्स. नेक्स्ट आहे सोलर डिस्टिलेशन, सोलर पॉवर प्लॅन्ट. नेक्स्ट आहे फोटोवोल्टाईक सेल विच कन्वर्ट द सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिसिटी ऑर लाईट. म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी पण आपण सोलर एनर्जीपासून तयार करू शकतो. नेक्स्ट आहे इन इंडस्ट्रीज सोलर कॅल्क्युलेटर्स इन फर्नेसेस. नेक्स्ट सोलर ग्रीन हाऊस, सोलर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम. नेक्स्ट आहे सोलर पॅसिव्ह स्पेस हिटिंग अँड कूलिंग सिस्टीम फॉर ड्राईंग पर्पज अँड इन स्पेस ॲप्लिकेशन ऑफ अ सॅटेलाईट. तर हे सगळे इम्पॉर्टंट युजेस असणार आहेत सोलर एनर्जीचे. आणि पुढे इथून पुढे डे बाय डे सोलर एनर्जीचे युजेस जे असणार आहेत ते वाढतच जाणार आहेत, कारण की का, हा सोर्स असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि पोल्युशन फ्री सोर्स आहे. त्यामुळे इथून पुढे हे सोलर एनर्जीचे ॲप्लिकेशन्स असणार आहेत ते डे बाय डे इन्क्रीज होत जाणार आहेत. नेक्स्ट वन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे तो कुठला आहे, तर विंड एनर्जी. विंड एनर्जी बघा, इट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. वी नो that the main source of a wind is sun who heats the outer surface of the earth. Our planet earth rotates about their own axis and moves around the sun. Therefore on the earth we observe day and night. So there is an uneven heating of the earth's surface. In this process hot air goes upside. That's why there is a change of a density of a air. And we know air moves from higher density to lower density with a high speed which creates wind. म्हणजे काय, विंड एनर्जीमध्ये पण इम्पॉर्टंट कुठली असणार आहे, तर सन एनर्जी असणार आहे. सूर्यामुळं काय होणार आहे, पृथ्वीचा जो आउटर सरफेस असणार आहे तो काय होतो, हीट होतो. आणि आउटर सरफेस हीट झाल्यामुळं काय होणार आहे, जे एअरची डेन्सिटी असणार आहे ती एअरची डेन्सिटी काय होती, तिथं कमी जास्त होती. ज्या ठिकाणी हीट झालेली असणार त्या ठिकाणी एअर गरम होणार आहे आणि ती गरम झालेली एअर वरच्या साईडला मूव्ह होणार आहे आणि जी थंड एअर असणार ती परत खालच्या साईडला येणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, एअरचं काय होणार आहे, फ्लो क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, एअरच्या फ्लोमुळं विंड क्रिएट होती. विंड एनर्जी इज अ कायनेटिक एनर्जी ऑफ अ एअर. हिअर विथ द हेल्प ऑफ अ विंड मिल वी कॅन कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ अ एअर इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे काय, विंड एनर्जी म्हणजे काय, एक कायनेटिक एनर्जीच असणार आहे आणि बाय युझिंग विंड मिल आपण काय करू शकतो, त्या विंड एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो.
तर विंड एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कसं केलं जाते बघा. फर्स्ट वन असणार आहे विंडची जी कायनेटिक एनर्जी असणार ती कायनेटिक एनर्जी यूज केली जाते. ते कायनेटिक एनर्जीनं टर्बाईन रोटेट करून काय केलं जातं ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये केलं जाणार आहे, परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जाणार. अशा प्रकारे हे विंड एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा विंड एनर्जीचे. फर्स्ट वन आहे इट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ अ एनर्जी. ओके, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण यूज करू शकतो. इट इज अ नॉन पोल्युटिंग सोर्स, क्लीन सोर्स, म्हणजे काय एअर्स यूज केली जाते त्यामुळे पोल्युशन फ्री असणार आहे. नेक्स्ट आहे इट डज नॉट रिक्वायर एनी टाईप ऑफ फ्युएल ऑर अ ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे काय एअर ही कुठेही आपल्याला अवेलेबल होती त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची गरज नाही. विंड इज अवेलेबल ॲट फ्री ऑफ कॉस्ट इन ॲटमॉस्फिअर. ओके, विंड जे असणार आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होऊ शकते. पॉवर कॅन जनरेट ऑन अ लार्ज स्केल, म्हणजे पॉवर ही असणार आहे ती लार्ज स्केलवर आपण जनरेट करू शकतो. नेक्स्ट इट डज नॉट क्रिएट एनी हार्मफुल इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट, म्हणजे काय असणार आहे ही पोल्युशन फ्री असणार आहे त्यामुळे हे एन्व्हायरमेंटवर ह्याच्या कुठल्याही प्रकारे इफेक्ट होत नाही. तर हे असणार आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ अ विंड एनर्जी. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अ विंड एनर्जी कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट वन विंड मिल्स आर नॉयझी इन ऑपरेशन. ओके, म्हणजे विंडमिल जे असणार आहे ते वर्क होताना जास्त नॉईज जनरेट होतं. नेक्स्ट आहे विंडमिल हॅव्हिंग अ हाय ओव्हरऑल वेट, म्हणजे काय असणार आहे आपण जर विंडमिल बघितल्या तर त्या काय असतात बल्की असतात आणि त्याचं वेट एकदम काय असतं जास्त असतं. नेक्स्ट थर्ड वन आहे फॉर इन्स्टॉलेशन इट रिक्वायर्ड मोर ओपन स्पेस. हे इन्स्टॉलेशन जिथं आपल्याला करायचं आहे तिथं मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे. नेक्स्ट आहे इट रिक्वायर हाय इनिशियल कॉस्ट, म्हणजे विंडमिल या मोठ्या असतात आणि त्याची इनिशियल कॉस्ट पण काय असणार आहे जास्त असणार आहे. इफ देअर इज अ व्हेरिएशन इन विंड स्पीड देन व्हेरिएशन इन पॉवर आउटपुट, म्हणजे काय असणार आहे विंडचा जर फ्लो कंटिन्युअस राहिला नाही व्हेरिएशन होत असेल तर पॉवर आउटपुट पण काय आपल्याला मिळणार आहे कमी जास्त मिळणार आहे. सिक्स्थ वन आहे विंडमिल रिक्वायर मिनिमम 3 मिनिट पर सेकंड विंड स्पीड टू ड्राईव्ह टर्बाईन, म्हणजे काय असणार आहे मिनिमम 3 मिनिट पर सेकंड एवढी विंडचा फ्लो लागणार आहे काय होण्यासाठी ती विंडमिलमा पॉवर जनरेट करण्यासाठी. नेक्स्ट प्रोड्यूस लिमिटेड पॉवर अप टू कपॅसिटी 7.5 मेगावॅट, म्हणजे काय पॉवर जी प्रोड्यूस होणार ती कपॅसिटी किती असणार आहे 7.5 मेगावॅट. आणि इट इज अ नॉट मेंटेनन्स फ्री. इट इज अ नॉट मेंटेनन्स फ्री म्हणजे काय असणार आहे ह्याचा मेंटेनन्स सारखा निघत असतो. एक्झाम्पल सुझलेन लिमिटेड इन्स्टॉल्ड विंडमिल इन अ कोस्टल रिजन ऑफ अ कोयाना ॲट चकलेवाडी एक्सेट्रा. हे एक्झाम्पल आपल्याला विंडमिल बरेच जणांनी बघितले असतील. आणि ॲप्लिकेशन्स काय तर विंड एनर्जीचे फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आपण विंडमिलचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. नेक्स्ट फॉर वॉटर पर्पिंग पर्पज फ्रॉम वेल, म्हणजे ॲग्रिकल्चरल ॲप्लिकेशनसाठी पण आपण यूज करू शकतो. थर्ड वन आहे इंडस्ट्रियल यूज लाईक टेलिकम्युनिकेशन, रडार, वेदर स्टेशन्स अँड एअर ट्रॅफिक कंट्रोल. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स असणार आहेत विंड एनर्जीचे.